Hello friends, welcome to this video lecture. Today here in this video lecture we are going to start the important part of English grammar and that important part is tense. Tense is very important. का tense का महत्त्वाचे असते? कारण कुठलीही भाषा शिकायची असेल, if you want to learn any language then it is very necessary to understand and to use proper sentence in proper tenses. प्रॉपर सेंटेन्स हे प्रॉपर टेन्सेस मध्ये वापरले पाहिजे. कुठलीही भाषा बोलायची असेल तर त्याचं ग्रामर, त्याची ग्रॅमॅटिकल रूल्स हे इम्पॉर्टंट असतात आणि त्यातल्या त्यात त्याचा टेन्स महत्त्वाचा असतो. कारण टेन्स ही एक अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये कोणत्या काळात वाक्य बोलायचं हे डिपेंड करत असतं. त्याच्यामुळे त्याचा जो अर्थ पोहोचायला पाहिजे समोरच्यापर्यंत तो टेन्स वर डिपेंड करत असतं. त्यामुळे टेन्स जर प्रॉपर आले आपल्याला, इट इज द बेस ऑफ इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामरचा बेस काय म्हटलं? इंग्लिश ग्रामरचा बेस म्हणजे काय तर टेन्सेस. ओके, तर टेन्सेस मध्ये बघा लक्ष द्यायचंय की टेन्सेस मध्ये आपण सुरुवात तर करायची आहे, पण त्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी थोडंसं सांगणार आहे. आय विल टेल समथिंग टू यू बिफोर स्टार्टिंग टू लर्न द टेन्सेस. काय सांगायचं आहे की हियर आर 12 टाइप्स ऑफ टेन्सेस. 12 टेन्सेसचे किती प्रकार आहेत? मुख्यतः 3 प्रकार आहेत. देयर आर मेनली 3 टाइप्स ऑफ टेन्सेस. टेन्सेसचे मुख्यतः 3 प्रकार असतात. सगळ्यात पहिला असतो प्रेझेंट टेन्स, नंतर पास्ट टेन्स आणि नंतर फ्युचर टेन्स. तर ह्याच्याबद्दल आपण थोडीफार बेसिक माहिती आपल्याला 9वी पर्यंत ऑलरेडी आहे. बऱ्याच जणांनी याच्या आधी टेन्सेस शिकलेलेही आहेत. ऑलरेडी आपल्याला याच्याबद्दल बरीचशी माहिती आहे. पण इथं आपल्याला काय करायचं आहे? इथं आपल्याला रिव्हिजन करून ही माहिती एकदम पक्की करायची आहे आणि टेन्सेस मध्ये परफेक्ट व्हायचं आहे. ज्याला कुणाला टेन्सेस मध्ये परफेक्ट होता येतं, ज्याला कुणाला इंग्लिश व्यवस्थित बोलता यायला पाहिजे असं वाटतंय, तर ती तयारी तुमची टेन्सेस मधूनच होऊ शकत असते. आणि टेन्सेस तुमचं जवळपास 50% इंग्लिश स्पीकिंग कव्हर करतो. इंग्लिश बोलायची जर सवय पाहिजे असेल तर टेन्सेसचा सिलेबस 50% तुमचं काम कंप्लीट करून टाकतो. प्लस मॉडल ऑक्झिलरी झाले की 70% इंग्लिश तुमची पक्की होत असते. त्यामुळे तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करायची आहे, इंग्लिश बोलायचं आहे. इफ यू वांट टू स्पीक इंग्लिश देन यू शुड लर्न टेन्सेस. तुम्ही टेन्सेस शिकायला पाहिजे. तर बघा टेन्सेस बद्दल आपण बोलताना 3 मेनली टाइप्स पाहिल्या. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्सला मराठीमध्ये म्हणतात वर्तमान काळ. नंतर पास्ट टेन्स, पास्ट टेन्सला मराठीमध्ये म्हणतात भूतकाळ, घडून गेलेला काळ म्हणजे पास्ट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे सध्याचा चालू असलेला काळ, त्याला प्रेझेंट टेन्स म्हणायचं. घडून गेलेला काळ, क्रिया होऊन गेलेली आहे तो भूतकाळ, दॅट इज पास्ट टेन्स. आणि क्रिया घडणार आहे किंवा उद्या घडेल किंवा केव्हा तरी घडेल भविष्यामध्ये, दॅट इज फ्युचर टेन्स, दॅट मीन्स भविष्यकाळ. तर असे टेन्सेसचे 3 महत्त्वाचे भाग आहेत. ऑलरेडी हे आपल्याला माहिती आहेच. पण आता आपल्याला ह्या लेक्चर मध्ये काय शिकायचं आहे? नाउ हियर इन दिस लेक्चर व्हॉट्स न्यू दॅट वी विल लर्न. आपण नक्की नवीन काय शिकणार आहोत तर टेन्सेसची प्रॉपर अंडरस्टँडिंग, एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणे हे शिकणार आहोत. छोट्या छोट्या सिली मिस्टेक्स अजिबात होता कामा नये. डोंट मेक एनी काइंड ऑफ सिली मिस्टेक्स व्हाईल यू लर्न. मी जेव्हा शिकता त्यावेळेस कोणत्याही छोट्या चुका करायच्या नाही. लिहिताना पण आन्सर मध्ये पण कुठलीही चूक करायची नाही. हे चुका होऊ नये म्हणूनच हे लेक्चर बारकाईने पाहायचं आहे. टेन्सेसची एक एक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने शिकून घ्यायची. तर बघा आता आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की टेन्सेसचे 3 महत्त्वाचे मुख्य प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. हे तर झालेलं आहे. पण प्रेझेंट टेन्स शिकताना आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी शिकायची आहे की आपण टेन्सेसचा अभ्यास का करायचा. प्रेझेंट टेन्सचा अभ्यास का करायचा? तर टेन्सेसचा अभ्यास का करायचा हे तुम्हाला आधी सांगतो आहे. व्हाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न टेन्सेस अँड व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टेन्सेस इन आवर सिलेबस. आपल्या सिलेबस मध्ये पण काय महत्त्व आहे त्याचं हे पण पाहायचं आहे. तर सिलेबसचा जर विचार करायला गेलो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सेंटेन्स क्रिएशन आलं पाहिजे. सेंटेन्स क्रिएशन म्हणजे काय? वाक्य तयार करणे. जर आपल्याला काही लिहायचं आहे, इफ यू वांट टू राइट एनी काइंड ऑफ पॅराग्राफ, इफ यू वांट टू राइट स्पीच, इफ यू वांट टू राइट लेटर, इफ यू वांट टू राइट समरी रायटिंग, इफ यू वांट टू राइट पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन, या सगळ्यांमध्ये काय लागणार आहे? सेंटेन्स क्रिएशन, वाक्य तयार करणे. वाक्य तयार करणे तुम्हाला जमणार कसं आहे? टेन्सेसची अंडरस्टँडिंग असेल तर वाक्य तयार करणं जमणार आहे. म्हणजेच काय? सगळ्या प्रकारच्या रायटिंग स्किल्स इज द पार्ट विच इज नियरली फॉर 25 मार्क्स इन आवर सिलेबस. 25 मार्कासाठी आपल्या सिलेबस मध्ये हा भाग आहे. त्या रायटिंग स्किलच्या सगळ्यांचा बेस म्हणजे टेन्सेस आहे. टेन्सेस येत असतील तर सेंटेन्स क्रिएशन करता येईल. आणि ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. ट्रान्सलेशन दिलेलं वाक्य कोणत्या काळात आहे त्या वाक्यात काळात आपल्याला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. त्यामुळे ट्रान्सलेशनचे पण 5 मार्क्स. हे सगळं मिळून तुम्हाला टेन्सेसचा किती मोठा फायदा याचा आवाका तुमच्या लक्षात येत असेल. ओके,
तर टेन्सेसची इम्पॉर्टन्स आपल्या सिलेबस मध्ये सांगितलं मी, त्याच्यानंतर ग्रामर बद्दल सांगितलं की ग्रामर मध्ये प्रॉपर ग्रॅमॅटिकल सेन्स आणि एकदम प्रॉपर सेंटेन्स स्ट्रक्चर जमण्यासाठी टेन्सेस यायला पाहिजे, आणि स्पीकिंगच्या वेळेला पण तुम्हाला सांगितलं ऑलमोस्ट 50% इंग्लिश स्पीकिंग तुमची टेन्सेस कव्हर करतो. तर हे सगळं सांगताना आता पहिल्यांदा सुरुवात करायची आपल्याला प्रेझेंट टेन्सला. टेन्सेस मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रेझेंट टेन्स मध्ये पाहताना प्रेझेंट टेन्स मधला पण पहिला टाइप जो आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक टेन्सेस मध्ये 4 भाग आहेत. तर त्या 4 मधला सगळ्यात पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. जसं नावातच सांगितलेलं आहे दॅट इज अ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल आहे साधा वर्तमान काळ. मराठीमध्ये काय म्हटले? साधा वर्तमान काळ. बघा साधा वर्तमान काळ काय असतो हे आपल्याला आता इथून सुरुवात करायची आहे. आता इथून सुरू होत आहे व्यवस्थितपणे, सगळ्यांनी नीट सगळ्या गोष्टी बारकाईने लक्ष द्यायचे आहे. साधा वर्तमान काळ नावात जसं सांगितलेलं आहे साधा वर्तमान काळ. तर फॉर्म्युला पण बघा किती साधा आणि सिंपल आहे. काय फॉर्म्युला आहे? सब्जेक्ट घ्यायचा आधी, नंतर वर्ब घ्यायचा, क्रियापद घ्यायचं. आता क्रियापद काय असतं, वर्ब काय असतं, वी हॅव ऑलरेडी लर्न दिस थिंग इन पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीचच्या लेक्चर मध्ये ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत क्रियापद काय असतं. सब्जेक्ट, वर्ब, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर आता आपल्याला बघायचं आहे की वर्बचा फर्स्ट फॉर्म सांगितलेला आहे. आता वर्बचे ऑलरेडी तुम्हाला जास्तीत जास्त प्रोव्हाइड आम्ही व्हॉट्सअपवर करतच आहोत. रोज वर्बचे टाकलेले आहे ते वर्ब तुम्ही लिहून घ्यायचे, त्याचे रोजच्या रोज ते अर्थ लिहून घेऊन ते पाठ करायचे, लक्षात ठेवायचे, त्याचे सुद्धा फोटोग्राफ करून व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकायचे आहे. कुणी लिहिलंय कसं नाही ते सगळं आम्हाला दाखवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा फॉर्म्युलाकडे लक्ष द्यायचं. तर बघायचं आहे फॉर्म्युलाकडे पुन्हा सब्जेक्ट, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि ऑब्जेक्ट. तर बघा याच्यामध्ये काय आहे, तर सब्जेक्टच्या ठिकाणी आपण काय घेत असतो, बऱ्याचदा सब्जेक्टच्या ठिकाणी आपण नाउन घेतलेलं असेल. आता इथं जेवढे दिलेले आय, यू, वी, दे, ही, शी हे सगळे आपण सब्जेक्टच्या ठिकाणी घेऊ शकतो. तर त्याच्यानंतर वर्बच्या ठिकाणी काय असतं, वर्ब म्हणजे काय तर क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे ऍक्शन वर्ड. त्याच्यामध्ये काहीतरी क्रिया आहे आणि विदाउट युजिंग वर्ब वी कॅन नॉट कंप्लीट द सेंटेन्स. वर्बच्या शिवाय सेंटेन्स कंप्लीट नसतं होत. मग वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे, क्रिया कशावर घडत आहे ते त्याला कर्म म्हणतात, मग ऑब्जेक्ट. तर याचं उदाहरण आपल्याला बघायचे आहे. पण आता बघा उदाहरणामध्ये सगळ्यात पहिलं उदाहरण काय आहे, आय प्ले क्रिकेट. काय उदाहरण आहे सगळ्यात पहिलं, आय प्ले क्रिकेट. किती सिंपल आहे. आय हा काय आहे, आय आहे हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. प्ले काय आहे, प्ले हा आहे वर्ब. वर्ब मध्ये पण टाकले जात तो काय आहे, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, क्रियापदाचं पहिलं रूप आहे प्ले. क्रिकेट काय आहे, क्रिकेट आहे ऑब्जेक्ट. क्रिकेट आहे कर्म. तर आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील सर वी हॅव बीन लर्निंग दिस टेन्सेस अँड दिस सिंपल प्रेझेंट टेन्स सिन्स लास्ट 3-4 इयर्स. आम्ही 3-4 वर्षांपासून हे शिकत आलेलो आहोत. अरे जर 3-4 वर्षांपासून शिकत आलेले आहात तरी अजून आपल्याकडे स्पीकिंगची इम्प्रूव्हमेंट का नाही, फ्लुएन्सी का नाही, छोट्या सिली मिस्टेक्स आपण का करतो ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि बेसिक पासून जरी हे झालेलं असलं तरी पुन्हा लक्ष द्यायचे. ओके. बघा सब्जेक्ट कोण आहे, आय, वर्ब फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्ले आणि क्रिकेट काय आहे ऑब्जेक्ट. क्रिया कशावर घडते, क्रिकेट बद्दल क्रिया घडते बरोबर, आणि ऍक्शन कृती दाखवणारा शब्द प्ले आहे. जर प्ले काढून टाकलं आय क्रिकेट अर्थ कळतोय, काहीच कळत नाही. मी क्रिकेट काय आहे, नाही खेळतोय, काय करतोय, काहीच कळत नाही, पाहतोय. मग इथं काय आलंय, प्ले म्हणजे खेळतोय, म्हणजे ऍक्शन वर्ड पण आहे आणि कंप्लीट मीनिंग सुद्धा मिळते सेंटेन्सला, दॅट इज वर्ब. मग आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो, किंवा मुलगी असेल तर काय म्हणेल, मी क्रिकेट खेळते बरोबर. हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. इट वॉज द एक्झाम्पल ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक्झाम्पल होतं. आता एक लक्षात घ्यायचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मराठीत जर ट्रान्सलेशन दिलेलं आहे मी क्रिकेट खेळतो, शेवटी काय आले बघा, काय आले शेवटी तो. मराठीत ज्या वेळेला सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असतं त्या वेळेला वाक्याच्या शेवटी काय येतं ते महत्त्वाचं असतं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. याच्या शेवटी आले तो. मुलगी असेल तर काय म्हणेल, मी क्रिकेट खेळते, तो झालं, ते झालं. जर अनेक मुलं असतील खेळत असतील क्रिकेट, ते क्रिकेट खेळतात. मग शेवटी काय आलं, तात आलं बरोबर. तर हे काय झालं बघा, म्हणजे मराठी मधून ज्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्स पाहतो त्यावेळेस त्या वाक्याच्या शेवटी हे 3 येत असतात, तो, ते, तात.
ओके, इथपर्यंत लक्षात घ्यायचंय, हे डोक्यात फिट करून घ्यायचंय. तो ते का, समजा आता क्रिकेट खेळतोय, तो खेळतो, करतो, खातो, पितो, झोपतो, नाचतो, उठतो, बसतो, अभ्यास करतो, वाचन करतो किंवा वाचतो, उड्या मारतो, हे सगळे काय आहेत? दिस ऑल आर एक्झाम्पल्स ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. कळालं? तर करतात, खातात, पितात, खेळतात, झोपतात, करते, खाते, पिते, खेळते, नाचते, झोपते आणि करतो, खातो, पितो, खेळतो, झोपतो, हे सगळे काय आहेत? हे सगळे सिंपल प्रेझेंट टेन्स आहेत. तर आता हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं कोणतं वाक्य आहे बरं? इट इज एन एक्झाम्पल ऑफ अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? होकारार्थी वाक्य आहे. होकारार्थी वाक्य म्हणजे त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह कळतंय किंवा नाही हा शब्द त्याच्यात नाहीये कुठं, म्हणून हे काय झालं? अफर्मेटिव्ह सेंटेन्स झालं, हे झालं होकारार्थी वाक्य. आता आपल्याला त्याला नकारार्थी बनवायचंय. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पण आपल्याला 4 प्रकार बघायचे आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्सचं एकच वाक्य आपल्याला 4 प्रकारामध्ये चालवायचंय. कसं चालवणार आहे? आपण पाहिलं अफर्मेटिव्ह, आय प्ले क्रिकेट. आता आपल्याला त्याला बनवायचं आहे निगेटिव्ह. नाउ हियर वी हॅव टू मेक दिस सेंटेन्स इनटू निगेटिव्ह फॉर्म. निगेटिव्ह फॉर्म मध्ये आपल्याला म्हणायचंय मी क्रिकेट खेळत नाही. काय म्हणायचंय? मी क्रिकेट खेळत नाही. मग आता काय लिहायचंय? सब्जेक्ट जसा तसा घ्यायचा. मी क्रिकेट साठी आय जसा तसा घेतला. आय च्या नंतर नाही साठी नॉट म्हणत असतात इंग्लिश मध्ये, बरोबर? पण तो नॉट कसा म्हणायचा? इथं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये नॉट नुसता नाही लागत, तर तो डू नॉट लागतो. कसं? सब्जेक्ट बघावा लागतो आधी. इथं सब्जेक्ट कोणता आहे? इथं सब्जेक्ट आहे आय. सब्जेक्ट आहे आय. जर आय, यू, वी, दे हे जर सब्जेक्ट असतील तर त्याचा निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना आपल्याला डू नॉट वापरावं लागतं. Here we have to use do not while making the negative sentence of simple present tense. Simple present tense निगेटिव्ह करताना आपल्याला do not वापरावं लागतं. I, you, we, they हे जर सब्जेक्ट असतील तर. कळतंय? बघा आता I च्या नंतर आता आपल्याला काय वापरायला सांगितलंय? do not. do not चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होत असतो? do not चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होत असतो don't. आपण don't लिहू शकतो. I don't. आता मी करत नाही, आय डोंट. काय करत नाही? तो क्रिकेट खेळत नाहीये. मग काय म्हणणार? आय डोंट प्ले क्रिकेट. आय डोंट प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळत नाही. बरोबर? आता इथपर्यंत आलं. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला वाक्याला कशामध्ये करायचंय? अफर्मेटिव्ह क्वेश्चन. म्हणजे ह्या वाक्यावर आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. कसा बनवणार आहे? मी क्रिकेट खेळतो हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आता आपल्याला याच्यावर प्रश्न जर बनवायचा आहे तर काय करावं लागेल? मी क्रिकेट खेळतो का? अफर्मेटिव्ह क्वेश्चन. मी क्रिकेट खेळतो का? मग आता मी क्रिकेट खेळतो का याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अफर्मेटिव्ह बनवताना पुन्हा अफर्मेटिव्ह क्वेश्चन आहे आणि त्यातला तो व्हर्बल क्वेश्चन असतो. व्हर्बल क्वेश्चन ऑलवेज स्टार्ट्स विथ अ वर्ब. मग इथं वर्ब कोणतं आपल्याला दिसतंय? वर्ब तर आपल्याला प्ले सांगितलेले, पण हेल्पिंग वर्ब पण शोधावं लागतं. जसं इथं डू लावलेले, डू हेल्पिंग वर्ब असतं. ह्याच्यातलं नॉट काढून टाकायचं आणि डू ने सुरुवात करायची. सब्जेक्ट नंतर घ्यायचा डू आय प्ले क्रिकेट. डू आय प्ले क्रिकेट आणि शेवटी काय द्यायचा? क्वेश्चन मार्क द्यायचा. ऍट द लास्ट वी शुड गिव्ह क्वेश्चन मार्क ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. त्या क्वेश्चनच्या शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. क्वेश्चन मार्क नाही दिलं तर समजणार नाही क्वेश्चन नाही, क्वेश्चन आहे का नाही म्हणून. मग डू आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो का हे आलेलं आहे तिथं. बरोबर? लक्षात घ्यायचंय. निगेटिव्ह बनवताना आय डोंट केलं. अफर्मेटिव्ह क्वेश्चन बनवायचं आहे तर डू पासून सुरुवात केली क्वेश्चनची. सब्जेक्ट नंतर घेतला, नंतर वर्ब लिहिला तसा, नंतर ऑब्जेक्ट लिहिलं आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला. ओके? तर अफर्मेटिव्ह क्वेश्चन असे बनतात. आता आपल्याला बनवायचं आहे निगेटिव्ह क्वेश्चन. नाउ हियर वी हॅव टू मेक निगेटिव्ह क्वेश्चन ऑफ दिस सेंटेन्स. याचा अफर्मेटिव्हचा आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन बनवायचा आहे. ऑलरेडी निगेटिव्ह वाक्य लिहिलेलं आहे, निगेटिव्हचा क्वेश्चन बनवायचा आहे. काय करायचंय? आता इथं बघा, इथं तसं डू आधी लिहिलं, आय नंतर लिहिलं. सेम निगेटिव्ह मध्ये तसंच करायचं, फक्त निगेटिव्ह लावून घ्यायचं. डोंट आधी घ्यायचं, आय नंतर घ्यायचं. मग कसं लिहिणार आपण? बघा, सुरुवात कशाने केली? डोंट. डोंट आय. आता हे डोंटच काय लिहितोय आपण? कारण सब्जेक्ट कोण आहे? आय आहे. सब्जेक्ट इकडचा असता तर आपण डझंट घेतलं असतं. मग बघा, डोंट आधी लिहिलं. आता इकडे स्मॉल लेटर होता, इथं फर्स्ट आलाय, पहिल्यांदा आलाय तो, म्हणून इथं कॅपिटल लेटर घेतला. डोंट आय. डोंट आय त्याच्यानंतर
पुढचं तसंच्या तसं लिहायचं, फुल स्टॉप काढून टाकायचा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. डोंट आय प्ले क्रिकेट, डोंट आय प्ले क्रिकेट आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. डोंट आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नाही का? हा पण काय झाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन झाला. ओके, तर इथपर्यंत मला असं वाटतं की एका सेंटेन्स वरून एका सेंटेन्सला आपल्याला चारही प्रकारांमध्ये कसं चालवता येतं हे आपण इथं पाहिलेलं आहे. ओके, आता आपल्याला हे नीट समजून घ्यायचं आहे की काय कसं लावायचं. आय यू वी दे असतील तर डू आणि डू नॉट लावायचं असतं किंवा डोंट लावायचं असतं निगेटिव्ह बनवताना. ओके, आणि ही शी इट असतील जर सेंटेन्स मध्ये तर काय करायचं, स्टार्टिंगला जर सब्जेक्ट मध्ये ही शी इट असतील तर काय करायचं, त्याला डज नॉट लावायचं आपण किंवा डायरेक्टली त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणून डझंट पण वापरू शकता. कळतंय? मग तिथं डझंट वापरायचं. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट की सब्जेक्ट मध्ये हेच पाहिजे असं कसं असतं. फॉर एक्झाम्पल आता एखाद्या ऐवजी सचिन मुलाचं नाव दिलेलं आहे, सचिन प्लेज क्रिकेट. मग सचिन कोण आहे, मुलगा आहे, मग तो ही याच्यामध्ये येणार. मग त्याचं निगेटिव्ह बनवताना आपल्याला डझंट लावावं लागणार, हे लक्षात घ्यायचं. मग तुम्ही म्हणा सचिन कुठं लिहिलंय त्याच्यामध्ये, तिथे आणखी लिहून टाकतो वाटलं रामा. रामा काय आहे, रामा मुलाचं रिप्रेझेंटेशन करतोय. मुलीचं पण नाव लिहून टाका एखाद्या बाजूला, प्राण्याचं पण लिहून टाका. हे सगळे काय आहेत, हे सगळे थर्ड पर्सन्स आहेत. कोण आहेत, थर्ड पर्सन. हे काय असतं बरं थर्ड पर्सन, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. समजा आता मी म्हटलं आय, आय म्हणजे मी, मग हा झाला फर्स्ट पर्सन. यू म्हणजे तू किंवा अनेक असतील यू तुम्ही, मग त्यावेळेला ते झाले सेकंड पर्सन. आणि कोणीतरी वी, वी सुद्धा स्वतःबद्दल बोलतायत, वी आम्ही, हा फर्स्ट पर्सन. त्याच्यानंतर दे कोणीतरी तिसरी व्यक्ती, अनेक लोक आहेत, ते थर्ड पर्सन. ही शी इट तिसरी व्यक्ती कोणतरी, तू आणि मी मधली नाहीये, तिसरी व्यक्ती, ते झाले थर्ड पर्सन. तर इथपर्यंत कळलं. आता आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचे काही आणखी एक्झाम्पल्स पाहायचे आहेत. बघा आता आपल्याला एक पुढचं वाक्य पाहायचं आहे. पुढच्या वाक्यात काय दिलेलं आहे, सचिन सिंग्स अ सॉन्ग. सचिन गाणे गातो, सचिन एक गाणं गातो. हे एक काय आहे, अ. सचिन एक गाणं गातो, सचिन सिंग्स अ सॉन्ग, एक अ. हे आर्टिकल्स मध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. बघा आता सचिन सिंग्स अ सॉन्ग. आता इथं सब्जेक्टचं काम कोण करत आहे, फॉर्म्युला नुसार बघायचा. फॉर्म्युला सब्जेक्ट सचिन, वर्ब सिंग्स, ऑब्जेक्ट अ आर्टिकल आहे, ऑब्जेक्ट सॉन्ग म्हणजे कर्ता. कर्ता कोण आहे, सब्जेक्ट कोण आहे, कर्ता क्रिया करणारा कोण आहे, सचिन आहे, हा झाला सब्जेक्ट. वर्ब कोण आहे, ऍक्शन वर्ड कोणता आहे, कृती दाखवणारा शब्द कोणता आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता आहे, सिंग्स. मग हा झाला वर्ब. वर्ब मध्ये पण कोणता फॉर्म वर्बचा, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब सिंग. सिंगला पण काय लावलेलं आहे, एस लावलेलं आहे. एस का लावलेलं आहे बरं, तो नियम आहे. कसं, जर थर्ड पर्सन्स असतील सिंग्युलर मधले, सिंग्युलर थर्ड पर्सन जर असतील, एकेरी असे थर्ड पर्सन जे असतील, त्याच्या वर्बला एस लावायचं किंवा कधी कधी ईएस लावायचं असतं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये त्याच्या वर्बला एस लावायचं किंवा ईएस लावायचं. मग थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, ही आहे तो, त्याचा वर्बला एस लावलेला आहे. मग तुम्ही म्हणाल एस कुठं लावायचं, ईएस कुठं लावायचं. तर जर ईएस लावायचं असेल तर शेवटी आय यू, तर शेवटी ए ई आय ओ यू हे जे वॉवेल्स असतात त्याच्याने जर स्पेलिंगचा शेवट होत असेल तर ईएस लावायचं. फॉर एक्झाम्पल जर गो असेल तर गोच्या शेवटी काय लावायचं, गोस, ईएस. कळतंय? जसं डू आहे, डूच्या शेवटी पण काय लावलेलं असतं, ओ आलेलं आहे, तो वॉवेल आहे, स्वर आहे, म्हणून ईएस लावलेलं आहे. ईएस कुठं लावायचं कळालं. ओके, तर आता आपण बघत होतो अफर्मेटिव्ह सेंटेन्स. सचिन सिंग्स अ सॉन्ग, सचिन हे गाणं गातो. आता बघायचंय सचिन गाणं गातोय, आपल्याला आता त्याला सांगायचंय निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. नाउ हियर वी हॅव टू मेक दिस सेंटेन्स इनटू निगेटिव्ह. निगेटिव्ह करताना काय म्हणायचं आपल्याला, सचिन गाणं गात नाही. कसं करायचं, मग सचिन लिहायचं, पहिले सब्जेक्ट लिहायचं तसंच तसा. सचिन, सचिन कोण आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर. मग निगेटिव्ह करताना काय लावायला पाहिजे, डज नॉट किंवा डझंट. मग सचिन डझंट, सचिन डझंट सिंग अ सॉन्ग.
आता तुम्ही म्हणाल इथं नाही यस लावलं, नाही लावलं, का नाही लावलं? ते फक्त अफर्मेटिव्ह करतानाच लावायचं असतं, निगेटिव्ह करताना लावायचं नाही. ते यस ऑलरेडी डझंट मध्ये कन्वर्ट झालं समजून घ्यायचं. ओके, मग सचिन डझंट सिंग अ सॉन्ग, सचिन गाणं गात नाही. आता आपल्याला विचारायचं आहे अफर्मेटिव्ह क्वेश्चन. अफर्मेटिव्ह क्वेश्चन म्हणजे ह्याच्यावर क्वेश्चन बनवायचा आहे. सचिन सिंग द सॉन्ग वर क्वेश्चन बनवायचा आहे. सचिन गाणं गातो का? सचिन गाणं गातो का? मग कसं करणार? डझंटचं नॉट काढून टाकायचं, इथं लिहायचं डज सचिन सिंग अ सॉन्ग, डज सचिन सिंग अ सॉन्ग, सचिन गाणं गातो का? आता निगेटिव्ह बनवायचं याचं, सचिन गाणं गात नाही का? आपल्याला काय करायचंय? सचिन गाणं गात नाही का? मग इथलं डझंट जसं तसं स्टार्टिंगला घ्यायचं, डझंट सचिन सिंग अ सॉन्ग क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? एकाच वाक्याचे 4 प्रकारामध्ये त्याला चालवून बघू शकतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके, इथपर्यंत कळालेलं आहे. लक्षात घ्यायचं फक्त डज कुठं लावायचं, डू कुठं लावायचं, डज नॉट कुठं लावायचं, डू नॉट कुठं लावायचं, वर्बला ईएस यस कुठं लावायचं, हे नियम सगळे लक्षात ठेवायचे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके, यानंतर आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया सिंपल प्रेझेंट टेन्सचं. पुढचं वाक्य आहे दे वॉच टीव्ही. सब्जेक्ट कोण आहे? दे. वॉच काय आहे? V1. टीव्ही काय आहे? ऑब्जेक्ट. बघा निगेटिव्ह बनवायचं आहे. आता बघा दे कुठला आहे? या ग्रुप मधला आहे. मग देला काय लावायचं निगेटिव्ह बनवताना? डोंट लावायचं. मग लिहा दे डोंट वॉच टीव्ही. दे डोंट वॉच टीव्ही. ओके, आता अफर्मेटिव्ह क्वेश्चन बनवायचा आहे. अफर्मेटिव्ह क्वेश्चन मध्ये दे वॉच टीव्ही म्हणजे ते टीव्ही बघतात. अफर्मेटिव्ह क्वेश्चन बनवायचा आहे ते टीव्ही बघतात का? मग काय करावं लागेल? डोंटचा नॉट काढायचा, इथे डू लिहायचं, सब्जेक्ट नंतर लिहायचा डू दे वॉच टीव्ही. डू दे वॉच टीव्ही, ते टीव्ही बघतात का? त्याच्यानंतर निगेटिव्ह क्वेश्चन, आता डोंट आधी घ्यायचं, दे नंतर घ्यायचं. डोंट दे वॉच टीव्ही, ते टीव्ही बघत नाहीत का? डोंट दे वॉच टीव्ही, ते टीव्ही बघत नाहीत का? हा अर्थ करायचा. ओके, इथपर्यंत कळालं सिंपल प्रेझेंट टेन्स काय असतो. सिंपल प्रेझेंट टेन्सचे काही एक्झाम्पल्स आपण जवळपास इथं 3 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. तर सिंपल प्रेझेंट टेन्सच्या या 3 एक्झाम्पल्स मध्ये मी तुम्हाला घरी सोडवण्यासाठी काही आणखी प्रॅक्टिस करायला आणखी काही सेंटेन्सेस इथं देत आहे. त्या सेंटेन्सेसचं तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची आहे? तर अशाच पद्धतीने करायची आहे. तुम्हाला त्याचा अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्स मी ऑलरेडी दिलेला असेल. त्या अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं ट्रान्सलेशन लिहायचंय मराठीमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं निगेटिव्ह मध्ये कन्वर्जन करायचंय, अफर्मेटिव्ह क्वेश्चन बनवायचा आहे आणि निगेटिव्ह क्वेश्चन पण बनवायचा आहे. आणि या सगळ्याचे मराठी मीनिंग सुद्धा तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहे. ओके, हे लिहावं, त्याची प्रॅक्टिस करावी. त्याच्यानंतर तुमचं सगळं टेन्सेसची जी जर्नी आहे ही कव्हर अप होणार आहे. कारण टेन्सेस खूप महत्त्वाचे आहेत मुलांनो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमची इंग्लिश स्पीकिंग याच्यावर डेव्हलप होणार आहे. तुम्हाला असं वाटत नाही का तुम्हाला इंग्लिश बोलता यावी? डोंट यू थिंक that you should also speak English very well? Your English should be fluent. तुम्हाला असं वाटत नाही का? वाटायला पाहिजे. इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज. इंग्लिश ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे. वी हॅव टू लर्न इट. आपण ती शिकलीच पाहिजे. ओके, तर मी तुम्हाला आता त्याचे एक्झाम्पल्स लिहून देतोय. त्याचे स्क्रीनशॉट काढायचे व्यवस्थित, त्याचे उत्तर लिहायचे, फोटोग्राफ्स काढून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचे. बघा तुम्हाला आता होमवर्क दिलेला आहे. या होमवर्क मध्ये 4 सेंटेन्सेस आहेत. Here are 4 sentences for your homework. Every sentence read carefully, translate every sentence, make it affirmative, negative, affirmative question, negative question. या 4ही प्रकारामध्ये 4ही सेंटेन्सेसला करायचं आहे तुम्हाला. प्रत्येकाचं अफर्मेटिव्ह बनवायचं आहे, ट्रान्सलेशन लिहायचं आहे, अफर्मेटिव्ह क्वेश्चन बनवायचं आहे, ट्रान्सलेशन लिहायचं आहे, निगेटिव्ह क्वेश्चन आणि हे सगळं तुम्हाला बनवायचं आहे 4 प्रकारामध्ये. ऑलरेडी आपण जसे घेतले त्यानुसार. ओके, दिस इज युअर होमवर्क. याचं कंप्लीट करायचंय, ग्रुपवर टाकायचं आहे. ओके फाइन. नाउ हियर इन दिस व्हिडिओ लेक्चर वी विल स्टॉप. आता आपण इथे या लेक्चर मध्ये थांबूया. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल कंटिन्यू फॉर आवर सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा आणखी काही भाग राहिलेला आहे. उरलेला सिंपल प्रेझेंट टेन्सचा भाग आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. त्यामध्ये आपण यूज ऑफ एम इज आर इन सिंपल प्रेझेंट टेन्स अँड यूज ऑफ हॅव हॅज
इन सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचे क्वेश्चन कसे बनवायचे, बोलायचं कसं हे पण पाहायचं आहे. डेली स्पीकिंग मधली जवळपास 60% सिंपल प्रेझेंट वर डिपेंड असतं. समजा मला म्हणायचं मी शिकवतो, आय टीच, मी ऐकतो, आय लिसन, मी वाचतो, आय रीड, तू वाचतोस, यू रीड. आणखी त्याच्यानंतर ते पळतात, दे रन, कुत्रा बिस्किट खातो, डॉग इट्स बिस्किट. त्याच्यानंतर मांजर दूध पिते, कॅट ड्रिंक्स मिल्क. हे सगळे काय आहेत, सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्सचे. तर आपण हे सगळे प्रॅक्टिस करायची आहे याची पुन्हा पुन्हा. If you have any doubt, you can directly ask to me on our WhatsApp group. You can directly call me or you can message me on WhatsApp. कशावरही पद्धतीने तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करून घ्यायचे आहेत. Now here in this lecture we will stop. We will meet soon in the next video lecture with the new content of simple present tense. Thank you so much.